सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। काल आपण जे पाचशे अवतार आहेत त्यांनी अवतार कुठे घेतला, कोणाच्या उदरी घेतला, कोण्या वंशामध्ये घेतला आणि परमेश्वर अवतार का घेतात या संदर्भामध्ये आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलेलं आहे। आणि आज त्या म्हणजे अवताराचं ज्ञान तर घेतलंच, त्याबरोबर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची स्त्रीमूर्ती कशी आहे त्या संदर्भामध्ये त्यांचे जे श्रीनेत्र आहेत, श्रीकर आहेत, श्रीचरण आहेत, त्यांच्यावर कोणते सामुद्रिक चिन्ह आहेत, हे सर्व आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं। त्याचबरोबर दिसायलाच आहेत फक्त सुंदर असं नाही, तर महावाक्यामध्ये जे गुणधर्म सांगितलेले आहेत त्या गुणधर्माने युक्त असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत, हे आपण काल पाहिलं। आजच्या ज्ञान सत्रामध्ये आता आपण लीळा बघणार आहोत। काही आहे सुरुवातीला माहिती, शक्ती स्वीकार कुठे केला काय नाही त्या संदर्भात, आणि नंतर मग लीळा चालू होणार आहेत। आज दंडवत हो महावाक्य जे गुणधर्म सांगितले तेही गुणधर्मी युक्त, द्यूत क्रीडा निमित्ते औदास्य स्वीकारू, तेथ रिद्धपुरी श्री प्रभूची प्रवृत्ती तृतीय कारण। पहिलं आद कारण आपल्याला समजलं श्री दत्तात्रेय महाराजांच्या संदर्भामध्ये। श्री दत्तात्रेय महाराजांना आद कारण म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर श्री चक्रपाणी महाराजांपासून श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्वीकार केला शक्तीचा, ते द्वितीय कारण। आणि इथं आता सांगतात की द्यूत क्रीडेचं निमित्त करून श्री चांगदेवराव औदास्य स्वीकार करतात, भरवस सोडतात आणि तिथून औदास्य स्वीकारून रुद्धपूर येथे येतात। रुद्धपूर येथे आल्यानंतर रांधवन हाटी शेंगुळ बुरडे निमित्त उभय शक्ती स्वीकार। शेंगुळे आणि बुरडे या पदार्थाच्या निमित्ताने श्री प्रभू महाराजांनी स्वामींकडे ते पदार्थ फेकले आणि जाय मेली चक्रा होय असं म्हटलं। आणि त्यावेळेस त्यांनी तिथं चक्रधर हे नाम आणि शक्ती स्वीकार दोन्हीही केलं। म्हणून येथ संपूर्ण अवतारू, तेथ सिद्धपुरी श्री प्रभूच्या प्रवृत्ती तृतीय कारण। तिथे कितवे कारण ठरले आहेत? पहिलं कारण श्री दत्तात्रेय महाराज, दुसरे कारण श्री चक्रपाणी महाराज, आणि हे इथं शक्ती स्वीकार स्वामींनी श्री गोविंद प्रभू महाराजांपासून केला। मग श्री गोविंद प्रभू महाराज हे तृतीय कारण ठरलेले आहेत। आणि शक्ती स्वीकार करून मग तिथे संपूर्ण अवतार जीवोद्धरण व्यसनीय जो अवतार आहे म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, हे तिथून ते शक्ती स्वीकार करून पुढे अवतार कार्य आरंभ करतात। तर ते जसं तसं अवतार कार्य आरंभ झालं कुठून तेही समोर सांगतात। अवस्था स्वीकारे कांतीये गमन, पूर्वीची या पांची लीळा आठवाव्या। आणि त्यानंतर अवस्था स्वीकारे कांतीय गमन, पूर्वीची या पांची लीळा। आता ते पाच लीळा कोणत्या आहेत ते समोर आपण पाहणारच आहोत। तर अशा शक्ती स्वीकार केल्यानंतर काय केलं देवाने? ज्ञानाचे कार्य ते ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे असं चरित्रामध्ये सांगितलेलं आहे। तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर विरक्ती उत्पन्न होते, हे ज्ञानाचं कार्य आहे। म्हणून भगवंताने अवस्था स्वीकार केलेली आहे। रुद्धपूर वर्ण देव कुठे गेले? सालबर्डी गेले, 12 वर्ष मोनस्थ अवस्था।
तर अशी ते विरक्तता स्वीकार केलेली आहे. आणि कांतीये गमन, पुन्हा तिथून काटोलकडे निघाले. चतुर्थ कारण प्रतिष्ठानी स्वीकरिले. चतुर्थ कारण प्रतिष्ठानी स्वीकरिले. जे प्रेम शक्ती असते भगवंताजवळ, ती प्रेम शक्ती स्वामींनी बाईसांना दिली आणि तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे चौथे कारण ठरलेले आहेत. बाईसा भेटी निर्गुण प्रेमदान. चौथे कारण कुठे ठरले? बाईसांची भेट झाली आणि तिथे एका कळिकेच्या प्रेमाचा संचार केला बाईसांना, निर्गुण प्रेमदान दिलं आणि तिथं चतुर्थ कारण स्वामी ठरलेले आहेत. भटादिका केवळ ज्ञानदान. बाईसांना प्रेमदान भेटलं आणि भटादिकांना केवळ ज्ञानदान दिलं, जे शाब्द ज्ञान आहे ते ज्ञान दिलं. अनियत अवस्थान. मग आता एका ठिकाणी मुक्काम होता का देवाचा? अनियत अवस्थान. नियमित असं ठरलेलं नव्हतं की देव इथेच राहतील. ते अवस्थान कसं होतं? अनियत. आज या गावी आहेत, उद्या दुसऱ्या गावी, परवा तिसऱ्या गावी, असं परिभ्रमण चालायचं. याला काय म्हणतात? परिव्राजक. हे जे असे फिरतात, अनियत वास आहे, अशांना परिव्रजकाचार्य अशी उपाधी देतात. तर ते परिव्राजकपणे इथं फिरणं स्वामींचं चालू होतं महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना. भिक्षू वेखे उभय गंगा तिरी क्रीडा. भिक्षू वेशामध्ये उभय गंगा तिरी. उभय म्हणजे दोन्ही बाजूला, गंगेच्या दोन्ही बाजूवर भगवंत क्रीडा करायचे. जसं राहेर नांदेड 12 वर्षे अवस्थान करून असं बोलतात की राहेर नांदेड हा जो गंगातीरचा प्रदेश आहे, इथे 12 वर्ष देव होते. मग आता 12 वर्ष होते तर स्थानं काय कमी आहेत का? इथे भरपूर स्थानं असायला पाहिजे होते. पण ते देव एकांत काळामध्ये होते आणि एकांत काळामध्ये कोणी भक्तजन सोबत नव्हते, म्हणून इथे तेवढेशे स्थानं उपलब्ध नाहीत. मग स्थानं कोणती उपलब्ध आहेत? जिथे भगवंतांच्या लीळेमधून चमत्कार दिसला, जनमानसाला चमत्कार दिसला, ते स्थान उपलब्ध आहेत फक्त. वास्तविक पाहता गंगातीर इथून राहेरपर्यंत जे काही गंगातीर आहे, या प्रदेशामध्ये 12 वर्ष देव होते. अनंते चरित्रे केली अनंता लीळा केलिया. स्वामींच्या संदर्भामध्ये पण काय शब्द वापरले तिथं? देवाने अनंत लीळा आणि चरित्र केले. पवाडे केले म्हणून असा आलाय का शब्द? नाही. मग काल मी कारण सांगितलं की पवाडे शब्द फक्त श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी का वापरला, बाकीच्या अवताराच्या ठिकाणी का नाही वापरला? सांगा बरं कशामुळं? हा, ज्या लीळेमध्ये वीर रस आहे, जिथं शौर्य दिसलं, अशा त्या शौर्य प्रसंगावरच पवाडे होत असतात. बाकीचे जे देवाने काही दान दिलं कोणाला, काही लीळा केल्या वेगळ्या, तर त्या लीळेमध्ये शौर्य दिसत नाही, तर तिथं ते फक्त त्या लीळेवर काय होऊ शकतात? भजन होऊ शकतात. त्या लीळा आपण लिखित स्वरूपात ठेवतो, त्याच्यावर काय पवाडे होत नाहीत. तर जिथे शौर्य आहे तिथंच पवाडे. हा एक दंडक होता, नियम होता. पवाडे कोणाचे करायचे? जे शूरवीर, त्यांचेच पवाडे फक्त. आणि हा नियम काय मी सांगतोय का? याच्यामध्ये आपल्याला दिसतंय तसं, बरोबर की नाही? या मूर्तिज्ञानामध्ये आपल्याला तसं दिसलेलं आहे, म्हणून आपण ते बोलत आहोत. अनंता जीवा ते उद्धरिले. अनंत जीवांचा उद्धार केला. तया श्री चांगदेव रावळा गोसावी यांचे श्री चरणी शरण. तया श्री चांगदेव रावळांच्या आम्ही चरणाच्या ठिकाणी शरण आलेलो आहोत. भगवंत असे अवतार कार्य चालू करतात, जीवधरणाचं कार्य चालू करतात, तर मग त्यासाठी कोणत्या कोणत्या शक्तीचा स्वीकार करतात? म्हणून सांगतात की ज्ञान शक्ती, विज्ञान शक्ती, वेद शक्ती, वेद बोध, बोध शक्ती, वैखरी, पराशक्ती, उभयदृश्यत्व, दया, मया, कृपा, कारुण्य, प्रवृत्ती, निवृत्ती, परावर, हे जे सर्व शक्त्या आहेत यांचा स्वीकार करून पुढं भगवंत अवतार कार्य करत असतात.
निवृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही स्वीकार करतात. प्रवृत्ती म्हणजे भगवंताची प्रवृत्ती झाली की आज आम्हाला हे कार्य करायचंय, भक्तजनाकडून करवून घ्यायचं. निवृत्ती म्हणजे काय, देव म्हणतात ठीक आहे जाऊ द्या, सोडून द्या कार्य. अशी प्रवृत्ती पण होते भगवंताच्या ठिकाणी, निवृत्ती पण होते. एखाद्या भक्ताला द्यावंसं वाटते देवाला, त्या भक्ताला देतात. आणि काही भक्तांना द्यावंसं वाटते काही काळापुरता आणि नंतर वाटते जाऊ द्या सोडून. निवृत्ती झाली भगवंताची तिथून. तर अशा ह्या सर्व शक्तीचा स्वीकार करतात. उभय दृश्यत्व असेल किंवा वैखरी, जसं बोलतो आपण आता, जसं आपण सर्वजण एकमेकाला बोलत असतो मराठीमधून, या बोलण्याला वैखरी असं बोलतात. तर या वैखरी भाषेचा, या वैखरी वाणीचा, या वैखरी वाचेचा पण भगवंत स्वीकार करतात. परंतु आपल्या बोलण्यामध्ये भगवंताच्या बोलण्यामध्ये काय फरक आहे? भगवंताचं बोलणं हे श्रेष्ठ प्रकारचं आहे, पराघोळलेली वाणी आहे. वैखरी आहे परंतु ती वाणी कशी आहे? पराघोळलेली आहे. तर असा आपल्या बोलण्यामध्ये आणि देवाच्या बोलण्यामध्ये फरक असतो. आणि पराघोळलेल्या वाणीमधूनच जे काही आपण चरित्रामध्ये बघतो, माहीम भट्टासारखा विद्वान पंडित, त्यांनी तेलंगणामध्ये अध्ययनासाठी गेले होते. तर तेलंगणामधून ज्यावेळेस वरच्या बाजूला निघाले, नांदेड मधनच गेले माहीम भट्ट पण, कारण गंगेच्या दोन्ही तीरावर जेवढे काही ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना ते शास्त्रार्थामध्ये पराजित करतच कुठे गेले? सराळ्याला गेले होते, बरोबर की नाही? म्हणजे आता ही जी गोदावरी आहे नांदेड मधनं गेलेली, या गोदावरीच्या तीरावर, उभय तीरावर दोन्ही बाजूने जे काही गावं असतील, जे कोणी विद्वान पंडित ब्राह्मण असतील, त्या तिथे जाऊन चर्चा करूनच त्यांना ते शास्त्रार्थामध्ये पराजित करून सराळ्याला पोहोचलेले आहेत. तर माहीम भट्टांनी पण या परिसरामध्ये परिभ्रमण केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये, परंतु स्वामींच्या सोबत नाही. फक्त हे जे होते आपले भांडारेकार, निळभट्ट भांडारेकार, हेच स्वामींसोबत होते इथं. बाकी कोणीही स्वामींसोबत इथे या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेलं नाही. सर्व शक्ती युक्त परमेश्वरू श्री चक्रधरू जाणीजे, या ते मूर्ती ज्ञान बोलिजे. सर्व शक्ती युक्त असा जो परमेश्वर आहे, या परमेश्वराला जाणीजे. असं जाणल्यानंतर त्यालाच काय म्हणावं? या ते मूर्ती ज्ञान बोलिजे, याला मूर्ती ज्ञान म्हणावं. भगवंताच्या मूर्तीचं तर स्मरण झालेलंच आहे, आठवण झालेली आहे, पण त्याबरोबरच काय सांगितलेलं आहे? जे दयामया कृपा कारुण्य हे जे गुण आहेत याचंही स्मरण झालं पाहिजे. असं सर्व शक्तियुक्त, जे मागे शक्त्या सांगितल्या, ज्ञानशक्ती, विज्ञान शक्ती, वेद शक्ती, बोध शक्ती, वैखरी, पराशक्ती, उभयदृश्यत्व, दया, मया, कृपा, करुणा, प्रवृत्ती, निवृत्ती, परावर, हे सर्व शक्त्याचं ज्ञान झालं तर म्हणावं आपल्याला त्या देवाचं संपूर्णपणे मूर्तीचं ज्ञान झालेलं आहे. कारण काय? त्या मूर्तीमध्ये हे सर्व काही सामावलेलं आहे. ऐसा परमेश्वरू श्री चक्रधरू, तयाचे नाम लीळा मूर्ती चेष्टा देहपर्यंत आठविजे. नागपूरला मागच्या महिन्यामध्ये कार्यक्रम झाला माझा, आणि त्यामध्ये मी सांगितलं, तिथं वच्छारण नावाचा ग्रंथ लावला होता, आणि त्या ग्रंथामध्ये मी सांगितलं की हा ग्रंथ जो कोणी ऐकेल त्याला मोक्ष मिळेल. मग आता त्यांना मी लगेच प्रश्न केला, मग आता तुम्ही 15 दिवसात ग्रंथ ऐकणार आहात, मग आता तुम्हाला संन्यास घेण्याची गरज नाही का? तुम्हाला मोक्ष होईल का? सांगा. काही जण हो म्हटले. आता इथं ग्रंथात सांगितलं म्हणजे तसंच होणार. काही जण नाही म्हटले, ज्याचे त्याचे विचार वेगळे. मग मी त्यांना म्हटलं की या ग्रंथामध्ये जे देवाच्या लीळा आलेल्या आहेत, एकदा ऐकल्याने मोक्ष मिळत नाही, तर आपल्याला हे जन्मपर्यंत, देहपर्यंत म्हणजेच मरेपर्यंत जर आपण या देवाच्या लीळा सदोदित आठवण करत राहिलो तर मात्र मोक्ष मिळेल. परंतु परिस्थिती काय आहे? पोथीला बसलेले आहेत परंतु गप्पा बाहेरच्याच चालू आहेत. मग आता सांगा तुम्ही, पोथीला बसल्यानंतर यांना देवाचं स्मरण करावं असं वाटत नाही, तर मग यांना कशी मुक्ती मिळेल? आता जसं भागवत कथा लावतात लोक, भागवत कथा आपल्या मांडवा पंथामध्ये
पहिले पूर्वी भागवत कथा चालत नव्हती. एक 15-20 वर्षापूर्वी जर पाहिलं तर भागवत कथा नावाचा विषयच आपल्या इकडे नव्हता. पण झालं असं की अन्य संप्रदायातल्या लोकांना पाहून 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 मग आपणही आपले काही वास्तविक मंडळी म्हणायला लागले, आपणही लावलं पाहिजे, आपणही लावलं पाहिजे, भागवत लावलं पाहिजे, भागवत लावलं पाहिजे. मग आता जसा असा बोलतात ना, एक अर्थशास्त्राचा नियम आहे, मार्केटमधून मागणी आली की मग त्या गोष्टीचा पुरवठा बरोबर कंपन्या उभ्या राहतात आणि ते पुरवठा होतो त्या वस्तूचा, बरोबर की नाही. तसं मग मागणी समाजातून तयार झाली आणि मग ते पुरवठा करणं चालू झाला, भागवत चालू झालं सांगणं. मग आता भागवतामध्ये काय सांगतात की परीक्षितीला 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर मुक्ती मिळाली, तशी मुक्ती मिळणार आहे भागवत ऐकल्यानंतर. मग आता खरंच जे आता गावोगावी भागवत सप्ते चालतात, 7 दिवसामध्ये भागवत संपून जाते, खरंच आता ते ज्यांनी ते भागवत ऐकले त्यांना मुक्ती मिळेल का? नाही. अहो त्या परीक्षिताने 7 अहोरात्र म्हणजे दिवस रात्र करून पूर्ण कंटिन्यू कथा ऐकली, त्याच्या मनामध्ये कृष्ण सामावले. आपल्या मनामध्ये कोण सामावलं? आपल्या मनामध्ये तर प्रपंच सामावलेला आहे. आपण कथा किती ऐकतो? जी कथा लावली गावामध्ये, जो कोणी टिंब व्यक्ती आहे तो किती वेळ कथा सांगतो? दिवसाच्या 1 ते 2 तास, दिवसातून 2 तास कथा सांगतो. बाकी काय? मग बाकी तर संसारामध्येच व्यस्त आहेत, सर्व लोक घरी जातात. मग 7 दिवस तुम्ही भागवत कथा लावली, ऐकली म्हणजे मुक्ती मिळेल का? नाही मिळणार. तसं वच्चारण ग्रंथ जो आहे हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये पण तसंच सांगितलेलं आहे दामोदर पंडितांनी की याने मुक्ती मिळणार तुम्हाला. परंतु ती मुक्ती मिळणार आहे का? तसं नाही. हे कशामुळे सांगत आहे मी? कारण इथं मूर्तीज्ञानामध्ये काय सांगितलं, नाम लीळा मूर्ती चेष्टा देह पर्यंत आठविजे तर या संसारापासून निमुंचिजे. ज्यावेळेस आपण देहपर्यंत आपण भगवंताचं स्मरण करू, बाकी मनामध्ये दुसरं काही नाही, त्यावेळेस आपण या संसारापासून, संसार बंधनापासून मुक्त होऊ. बाकी पोथी ऐकली म्हणजे मुक्ती मिळते असं होईल का? शक्य नाही. जन्मभर आपण ज्याचा ध्यास केला ते मनातून काढणं एवढं सोपं आहे का? नाही. जन्मभर ज्याचा ध्यास केला ते सहजासहजी मनातून निघत नाही. म्हणून आपल्याला वारंवार त्यासाठी काम करावं लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहेत. आपल्याला स्वामींची आज्ञा आहे की अहंतेचे मूळ सकंदी उपडावे. सर्व दोषांना कारणीभूत काय आहे तर अहंकार हा दोष आहे. अहंकाराची तृप्ती जिथे होते तिथेच व्यक्ती जातो. कोणी जर कमी जास्त बोललं, अंतकरण दुखलं, तर मग त्या पुढच्या व्यक्तीचा सर्व नाश करण्यासाठी हा व्यक्ती आपलं उभं आयुष्य खर्ची घालतो. मग आता हे वासनिकच करतात असं नाही, उद्देशी करतातच असं नाही. हल्लीची परिस्थिती अशी झालेली आहे की आमचं जर काम पूर्ण होत नसेल तर आम्ही पुढच्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त करून टाकू, असे आताच्या काळामध्ये ईश्वराच्या ठिकाणी अनुसरलेलेही लोक तसे वागायला लागले. तर अहंतेचे मूळ सकंदे उपडावे नाही का, म्हणून देवानं सांगितलं एरवी अंकुर निघती. जर मुळासकट उपटून नाही काढलं तर अंकुर निघतील त्या पूर्ण कंदाला खालच्या, आणि पुन्हा मग अहंकार वाढून जाईल मनामध्ये. म्हणून अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नाही का, कंदासहित अहंकार उपटून फेकून द्यावा. एरवी अंकुर निघती, मग शांतीचे रोप लावावे. त्यावर शांती लावली पाहिजे. शांती कशाने प्राप्त होते? ज्ञान प्राप्त केल्याने शांती प्राप्त होते का? नाही. आपण जे प्रकरण पाहत आहोत ते मूर्ती ज्ञान आहे. या मूर्ती ज्ञानामध्ये स्मरण सांगितलेलं आहे. हे स्मरण महत्वाचं आहे ज्ञानापेक्षाही. आपण सर्वीकडे बघतो ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी म्हणतो आपण, बरोबर की नाही? ज्ञानानेच कर्म दग्ध होतात, जळून खाक होतात कर्म. म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे. परंतु श्रीमद भगवद्गीतेमध्ये देवाने हेही सांगितलं, श्रीकृष्ण भगवंताने, श्रेयोही ज्ञानम अभ्यासास ज्ञानात ध्यान विशेषते. ज्ञानापेक्षा ध्यान विशेष सांगितलेलं आहे. ज्ञानामुळे पुण्य भेटते, परंतु त्या पुण्याही पेक्षा म्हणजे त्या ज्ञानापेक्षा म्हणजे पुण्यकारक असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे. ते ध्यान करता यावं म्हणून आपल्याला देवाच्या मूर्तीचंही ज्ञान असणं आवश्यक आहे.
मग आता ध्यान केल्याने शांती प्राप्त होईल का? नाही. ध्यान केल्याने काय होईल? पुढची प्रक्रिया काय आहे? ध्यान जर केलं आपण भगवंताचं, तर आपल्या मनामध्ये जे काही सकाम कर्म करण्याच्या भावना आहेत त्या नष्ट होतात. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्याग, सकाम कर्म करण्याच्या ज्या मनामध्ये इच्छा असतात त्याचा आपोआप त्याग होतो आपल्याकडून. त्यागा शांतीरनंतरम. आपण जर अशा सकाम कर्म करण्याच्या इच्छेचा त्याग केला तरच आपल्याला शांती मिळणार आहे, नाहीतर संन्यास घेऊनही आपल्याला शांती मिळणार नाही. म्हणून आपल्याला, आपण जरी कर्मराहाटीमध्ये असलो तरी पण इथपासूनच आपल्याला त्या पुढच्या संन्यास धर्मासाठी तयारी करावी लागणार आहे. कपडे बदलले म्हणजे झाला संन्यास. आज प्रायश्चित केलं, सकाळी कपडे बदलून घेतले, 11 वाजता बाबा लोकांना बोलून घेतलं, मोठा कार्यक्रम केला आणि मग झाला संन्यास, असा अर्थ नाही. आपली सनातन संस्कृती काय सांगते? 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यामध्ये 4 कोरा पाडलेले आहेत. मोबाईल सर्वांनी सायलेंट करा. मी काल सांगितलं होतं, आज पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये. तर आता यामध्ये पण पाठभेद आहेत. असं बोलतात की 22 वर्षाची विभागवारी केलेली आहे 4 आश्रमांची, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती. आणि पाठभेदानुसार असे बोलतात 25 वर्षाची विभागवारी केलेली आहे. 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 वर्ष गृहस्थ, 25 वर्ष वानप्रस्थ आणि 25 वर्ष यती. तर 25 वर्षाच्या ह्या टप्पे पूर्ण झाले. पहिला 25 वर्षाचा टप्पा पूर्ण झाला, दुसरा पूर्ण झाला, गृहस्थ धर्म पूर्ण झाला 50व्या वर्षी, आणि नंतर वानप्रस्थाकडे आगमन केलं, म्हणजे वनाकडे गेलो. वनामध्ये जाऊन काय करायचं? काय लगेच तो वनामध्ये गेला व्यक्ती म्हणजे ऋषी झाला का? 25 वर्ष त्यासाठी त्याला तयारी करावी लागणार आहे. वनामध्ये राहून तशी साधना त्याला करायची आहे. त्याला किती वर्ष आयुष्य खर्च घालावं लागणार आहे? 25 वर्ष. हे अन्य संप्रदायाचं सांगतोय बरं का, त्यांचं कशी व्यवस्था आहे. देवता धर्माच्या ठिकाणी त्यांना तयारी 25 वर्ष करावी लागते. मग आता ईश्वर धर्मासाठी आपल्याला किती तयारी करावी लागणार आहे? एका वनात गेला माणूस, वानप्रस्थ म्हणजे वनाकडे प्रस्थान केलं, तर 75व्या वर्षापर्यंत त्याने तयारी केली, साधना केली, गुरुजनांपाशी राहिला, मोठ्या आश्रमामध्ये जाऊन राहिला. जे वनामध्ये आश्रम आहेत, जसे मोठे मोठे व्यास ऋषींचे आश्रम आहेत, किंवा दुर्वास ऋषी, किंवा असे जुन्या काळातले मोठे मोठे तपस्वी ऋषी असायचे. आणि सांगायचं म्हणजे मराठवाड्याचे हे जे 8 जिल्हे आहेत आणि नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वरापासून या नांदेड पर्यंत हे जे 8-9 जिल्हे आहेत, सर्व पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये या पूर्ण परिसराला दंडकारण्य असं नाव होतं. पूर्ण तपोभूमी होती ही. पांचाळ राजा जो पांचाळेश्वरला होता त्याचं राज्य या दंडकारण्यामध्येच होतं, या तपोवनातच होतं. इथं सर्व ऋषीमुनीच राहायचे तपश्चर्या करण्यासाठी. तर असे जे ऋषीमुनींचे आश्रम आहेत, या आश्रमामध्ये जाऊन, वनामध्ये जाऊन, तपोवनामध्ये जाऊन त्याला 25 वर्ष सन्निधान करावं लागायचं. आणि सन्निधान केल्यानंतर तो मग पुढं यती व्हायचा, म्हणजे ऋषी होण्याच्या योग्य व्हायचा. म्हणजे किती कालावधी आहे सन्निधानामध्ये राहण्याचा? 25 वर्ष. मग तुम्ही सांगा, कोणी कपडे बदलले म्हणजे झाला का संन्यासी? आजकाल लोक काय म्हणतात? मी घरीच राहून अभ्यास केला म्हणतात. आहेत ना असे महाभागी लोक आहेत जे आपल्या वासनिक मंडळीचा बुद्धिभेद करतात. काही पण सांगतात मग पोथीमध्ये, असं करू नका, तसं करू नका, देवाला पवतं वाहू नका, देवाची सेवा करण्याची काय गरज आहे? देवाने कुठे सांगितलं सेवा करण्याची? कुठं सांगितलं सेवा करायला? सांगा. सांगितलं का देवाने कुठेतरी? देवाने सांगितलं बाबा इथे ज्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्करणीय किंगा. आता सेवा करायला कुठं सांगितलं मग? आता ते जे बाबा लोक सांगतात, आता समजा मी तोच बाबा आहे, काही पण सांगणार, समजा आता मी तुम्हाला म्हटलं काही गरज नाही सेवा करायची, मग आता तुम्ही काय देणार उत्तर याला? हाय काही उत्तर? काहीच उत्तर नाही. सूत्रपाठामध्ये प्रमाण काय विचारलं मी तुम्हाला, सांगा आता काय उत्तर? सूत्रपाठामध्ये वचनच नाही, लीळा चरित्रामध्ये नाही. मग आता काय करायचं? मग सोडून द्यायची सेवा? चालेल का? नाही. सेवा ही भावरूप क्रिया आहे आपली.
आपली श्रद्धा कशी आहे, आपल्या भावना कशा आहेत. आपण शेवना तिथे हाताने तिथं स्थानापतीची सेवा करत आहोत, तिकडे तिकडे गप्पा मारत आहोत, ही सेवा काही कामाची नाही. सेवना कशी, भावना कशी असली पाहिजे सेवा करताना, की भगवंत इथे 800 वर्षापूर्वी आले, पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा आहे आणि आपण सेवा करत आहोत. म्हणजे त्यात पाषाणाची नाही. ते पाषाण काय नमस्कारी आहे का? नाही, नमस्कारी नाही तो पाषाण. ठिकाण महत्वाचं आहे. ते ठिकाण आपल्याला माहिती आहे, इथं देव बसले होते. बाकी तर आपण मानवा पंथामध्ये पाहतो, कोणी मार्बल लावते, कोणी धौलपुरी दगड लावतो, कोणी ग्रॅनाइट लावतो, बरोबर की नाही? हे तर अन्य पाषाण आहेत. तर सेवा करणं ही भावक्रिया आहे. आपल्या भावना, आपण काय मनामध्ये भावना ठेवत आहोत, की आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण इथे दाबत आहोत, ह्या भावना मनामध्ये आहेत. ही भावनिक क्रिया आहे. या भावनेतून तुम्हाला जर देवाचं स्मरण होत असेल, तुम्ही अध्यात्मामध्ये अग्रेसर होत असाल, देवाचं स्मरण चिंतन तुमच्याकडून होत असेल, तर हे करण्यामध्ये काहीच वाईट नाही. तर हे जे सखोल विषय आहे, या सखोल विषयामध्ये जे उतरू शकले नाही ते म्हणतात सेवा करण्याची काय गरज आहे, म्हणतात की नाही. आता भरपूर लोक सुटले असे सांगत की सेवा करू नका. एवढंच नाही तर ते बाबा लोकांना म्हणतात, कोणी असे बाबा बसले सेवा करण्यासाठी, म्हणतात का हो सेवा केल्याने काय भेटलं तुम्हाला, असे प्रश्न. सेवा केल्याने काय भेटलं तुम्हाला? आता सांगा तुम्ही, हे कशाचा परिणाम आहे? हे घरी बसून पुस्तकं वाचले आणि हे अभ्यास ज्ञानी झाले, तथाकथित ज्ञानी म्हणता येईल यांना. आता घरी बसून कोण्या अधिकरणाचं संविधान केलं नाही, कुणाजवळ थांबले नाही, घरी बसूनच पुस्तक वाचले. आणि आजकालच्या मग वाचनिक मंडळींना तसेच बाबा लोक पण खूप आवडतात. बरं आहे ना, एका एकापासून मुक्त करतात ते बाबा लोक. सेवा करू नका, देवाला पवतो वाहू नका. पहिलंच तर आपल्या अंगामध्ये आळस, बरोबर की नाही? एक मन आहे, आधीच आळशी, त्यात मानभावाचा उपदेशी. देव ठेवले वळणीशी आणि ते काढले दसऱ्याच्या दिवशी, बरोबर की नाही? पहिलेच तर आपण आळशी, मग आळशीपणामध्ये आळस वाढवण्याची जे बाबा लोक पुन्हा साधनं सांगतात, मग ते आपल्याला फार आवडतात. तर असं होऊ नये. नाहीतर मग गाठी करी खुट्टी, देवपूजा करी पेटी, पोथी करी विजन, आणि आपण काय करतो सगळे भजन. असं नको व्हायला ना. तर ते असं आहे, माणसाला कसं आहे, माणसाच्या मनामध्ये जशा भावना आहेत तसं जर कोणी सांगणार भेटलं की माणूस त्याच्याकडे आकर्षित जास्त होतो. म्हणून असं कोणी तुम्हाला सांगितलं सेवा करण्याची गरज काय, सेवा करू नका, अशांना म्हणायचं हा बाबा पागल आहे, यानं काय कुठं अधिकरणाचं संविधान केलं नाही, त्यामुळे यांच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. आपल्या आचारस्थळामध्ये एक पक्ष आलेला आहे, आचारस्थळामध्ये काय विचारस्थळामध्ये आहे, त्याच्यामध्ये एक पक्ष आलेला आहे. आता हे जे सांगणारे लोक आहेत यांना आपण काय म्हणायला पाहिजे, अन्यथा ज्ञानी लोक आहेत हे, यांना ज्ञान नाही. आणि या अन्यथा ज्ञानी लोकांसाठी काय सांगितलेलं आहे आपल्या पक्षकारांनी ब्रह्मविद्येमध्ये, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तो तव निका. काय म्हणतात की अन्यथा ज्ञान फेडून अज्ञान जर एखाद्या व्यक्तीला आपण केलं, तो अज्ञानी व्यक्ती फार उत्तम. कारण काय, अन्यथा ज्ञान ते विष. अन्यथा ज्ञान काय आहे, अन्यथा ज्ञान म्हणजे विष आहे. आणि विष काय करते, ते तव मारिते. अन्यथा ज्ञान हे आपल्याला मारून टाकेल, म्हणजे आपल्या ठिकाणी जो धर्म आहे त्याला मारून टाकणार आहे. म्हणून अन्यथा ज्ञानापेक्षा तुम्ही एखाद्या अज्ञानाजवळ जरी बसले तरी फार चांगलं म्हणतात पक्षकार. परंतु अन्यथा ज्ञानी लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. ज्ञानी जर लोक भेटले नाही तर तुम्ही अज्ञानाजवळ राहा, परंतु अन्यथा ज्ञानीपाशी जाऊ नका, तुमच्या धर्माला धोका होणार आहे. तर सेवा आपण केलीच पाहिजे. आणि सेवा करत असताना सर्वांनाच संधी मिळाली पाहिजे सेवेची, याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि अशी एक माझ्याकडे सूचना आली की बाबा हे पोथीमध्ये जर जमलं तर सांगा, आणि योगायोगाने तोच विषय निघालेला आहे. तर आपण ज्यावेळी इथे सेवा करतो, आता आपली सकाळी सेवेला किती संख्या उपस्थित असते, यामध्ये जे काही संख्या असेल तुमची, प्रत्येकाला सेवा मिळावी असं एक पद्धतीने चाला. काय 10 मिनिटं 20 मिनिटं जसं करता येईल नियोजन लावून. कारण कसं आहे, 10 दिवसाचा आपण वेळ काढतो या नवरात्रीच्या निमित्ताने. एरवी तर आपल्याला मग आपल्या खांद्यावर तर जूट ठेवलेलंच आहे, मग संसाराचं गाडा तर ओढायचाच आहे आपल्याला, बरोबर की नाही? ते काय सुटणार आहे का गाडा आपल्याकडून? नाही. तर ते प्रत्येकालाच वाटते की थोडीशी सेवा घडावी, तर आपल्या आपल्याने सेवा करा. सांगायचं म्हणजे
काही समजा माणसं असतात सेवेला, काही बाया असतात, तर माणसांनाही सेवा भेटावी आणि बायांना पण व्यवस्थित सेवा भेटावी, अशा पद्धतीने नियोजन लावून तुम्ही तुमचं सेवा वगैरे करत जा स्थानाची. मग कुठेतरी एक बाजू ठेवायची पुरुषांसाठी, की बाबा या साईडनं 2 माणसं बसतील आणि सेवा करतील, बाकीच्या 3 ते 4:15 तुम्ही करा, 4:15 ते 4:30 15 मिनिटं हे करते. सव्वा तास तुम्हाला आणि अर्धा तास माणसा, असं करा. लीळा नाम लीळा मूर्ती चेष्टा देहपर्यंत आठविजे. देहपर्यंत आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. तया संसारापासून मुंची जे, ज्ञानी माणसाचा जर संग केला तर संसारापासून मुंची जे, स्मरण केलं देवाचं व्यवस्थित तर संसारापासून मुंची जे, आणि अन्यथा ज्ञानी लोकांच्या संगतीला लागले की मग आपल्याच धर्माचा घात होणार, आपला धर्म आपल्यापाशी राहणार नाही. उद्या तुमचे पौते पण बंद करायला लावतील. उद्या तुम्हाला म्हणतील की देवाला काय करायचा विडा अवसर, म्हणतात की नाही लोक. ते असे विचित्र लोक असतात. कोरडे आठविजे तरी मोक्षू होय. कोरडं आठवण केलं बस देवाची, काय डोळ्यातून अश्रू निघाले नाही. जसे संसारासाठी आपल्या डोळ्यातून गंगा यमुना वाहतात संसारामध्ये काही जर अनिष्ट घडलं तर, पण देवापाशी आलं तर आपल्या डोळ्यातून वाहतात का? गंगा जमुना जाऊ द्या, 2 तरी थंब निघतात का? नाही निघत. बरोबर की नाही? तर असं ओले निगुणे जर आपण देवधर्म केला तर त्याचा फायदा जास्त आहे, कोरडे निगुणे केला तर कमी आहे ना. त्याची अर्थपूर्वक आठविजे तरी प्रेम होय. कोरडे निगुणे आठवलं तर मोक्ष होतो आणि ओले निगुणे आचरलं तर प्रेम होतो. आता या मोक्षाच्या प्रेमाच्या किंवा मोक्षाच्या ईश्वर प्राप्तीच्या भानगडीत आपण पडायचं नाही वासनिक मंडळांनी. पहिली गोष्ट, सद्ब्रह्म प्राप्ती होते की ईश्वर प्राप्ती होते. आता ही बालकी खाल काढायचं काम ज्यांनी सर्व आयुष्यच देवाला दिलं त्यांना करू द्या. साखरेची साल काढायचं काम त्यांचं आहे, त्यांना करू द्या. परंतु आपल्याला वेळ भेटत नाही देवा धर्मामध्ये जास्त, तर आपण वेळ काढला की यामध्ये विषयामध्ये डोकं घालायचं नाही. आपल्याला देव माहिती आहे, देवधर्म करायचा. ते देवाला मग ते सद्ब्रह्म प्राप्ती करून द्यायची किंवा ईश्वर प्राप्ती करून द्यायची, ते देवाच्या मनावर. श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं? कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोस्त्व कर्मणी. बरोबर की नाही? काय म्हटले श्रीकृष्ण भगवंत? काय आज्ञा केली आपल्याला? तू कर्म कर. कर्म करणं तुझ्या हातामध्ये आहे. फळाची अपेक्षा कशाला करतो? फळ देणारा देव आहे, ते काय द्यायचं ते देव देईल ना. आई वडील कधी लेकराला वाईट फळ देतात का? चांगलंच देतात. मग आपल्याला विश्वास आहे ना की त्वमेव माताचं पिता त्वमेव. आपले जे काही आहेत ते आई वडील बहीण बंधू चुलता जे काही असेल ते आपला देव आहे हे माहित आहे ना आपल्याला. मग देव आपलं तर काही वाईट करणार नाही ना. मग या भानगडीत पडायचं नाही. उपाध्ये शाळेचं शास्त्र किंवा कवीश्वर शाळेचा निर्णय या भानगडीतच पडायचा नाही. कारण देवाच्या आज्ञेचं उल्लंघन झालं की काय होत असते हे आपण सर्वांनी पाहिलं. आज महानुभाव पंथामधलं शास्त्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं शास्त्रच राहिलं नाही. परिस्थिती अशी झाली. टिंब व्यक्तीचे म्हणतात हे आमच्या शाळेचं शास्त्र आहे, त्या शाळेचे म्हणतात ते आमच्या शाळेचं शास्त्र आहे. म्हणतात की नाही? म्हणतात की हे उपाध्यायचे निर्णय, ते कवीश्वरांचे निर्णय, हे पारमंडल्याचे निर्णय, हे उपाध्याय शाळेचे पोथी, हे कवीश्वर शाळेची पोथी. अरे देव गेला कुठं? कुठे गेला देव? देवाचं शास्त्र नाही का? हे कशामुळे झालं निर्माण? देवाची आज्ञा आपण विसरलो. कोणाची? श्रीकृष्ण भगवंताची. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण फळाची अपेक्षा करत बसलो नाही. ईश्वर प्राप्ती होणार नाही, सद्ब्रह्म प्राप्ती होणार, मोक्ष होणार, प्रेम होणार, आमक होणार. अरे घेणं देणं काय? आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये फक्त ओलेनी गुणे स्मरण करणे किंवा यथायोग्य जशी गुण असतील तसं स्मरण करणे, देवधर्म करणे, भिक्षा मागून खाणे, हेच आपल्या हातात आहे. मग पुढची अपेक्षा काय म्हणून करायची? आणि देवाच्या आज्ञेचा भंग झाला. आज इथून तिथून पूर्ण महानुभाव पंथामध्ये उभी फूट आहे. म्हणतात कवीश्वर असे म्हणतात, उपाध्याय असे म्हणतात, उपाध्यांचं शास्त्र आहे, कवीश्वरांचं शास्त्र बुडालं. आता काय करता सांगा तुम्ही? हे कशामुळे झालं? हे ईश्वर आज्ञा अतिक्रमली आपण. तर अशी ईश्वर आज्ञा जी आहे त्यानुसार आपण चालायचं. आपण आपले चांगले कर्म करायचे, निर्हेतुक कर्म करायचे. बाकी देवाच्या मनावर जे काही भेटेल ते भेटेल. तरी श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान ते कैसे? तर मग श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान कसं आहे?
गोसावी लखुदेव बाते म्हणितले, सर्वज्ञ म्हणितले, हे तुम्हा श्रुत की दृष्ट. लखुदेव बाला स्वामी म्हणतात, हे तुम्हा श्रुत की दृष्ट, म्हणजे तुम्ही मला ऐकलं होतं की पाहिलं होतं. तरी श्रुत म्हणजे ऐकली, दृष्ट म्हणजे देखली. श्रुत म्हणजे आपण ऐकली भगवंताची मूर्त कशी आहे ते, दृष्ट म्हणजे पाहिलेली आहे आपण. तरी श्रुत श्रीमूर्ती कैसी भाविजे ध्याईजे, तर मग जे ऐकलेली श्रीमूर्ती आहे, ऐकलेली श्रीमूर्तीची भावना कशी करावी आपण. आणि देखली श्रीमूर्ती कैसी आठवीची, आणि जी श्रीमूर्ती पाहिली आपण त्याची आठवण कशी करावी. आता श्रुत श्रीमूर्तीची भावना आणि ध्यान दे कैसे. मग आता श्रुत श्रीमूर्तीची भावना ध्यान कशी आहे हे सांगतात. मग आता त्या संदर्भामध्ये लीळा सांगतात. जे कांतीये श्री चांगदेव रावळा गोसाविया शिष्या भेटी. कांतीये म्हणजे कोणतं गाव? काटोल. काटोल येथे चांगदेव रावळांचे जे शिष्य होते, चांगदेव रावळा गोसाविया शिष्या भेटी, जे द्वारावतीकार श्री चांगदेव रावळ होते त्यांच्या शिष्याची आणि स्वामींची भेट झाली. कोण होते शिष्य काटोलला? उधळीनाथ. तर उधळीनाथाची आणि स्वामींची भेट झाली. कशी भेट झाली? गोसावी दादोसा ते म्हणितले, महात्मे हो तुम्ही श्री प्रभूच्या दर्शना का जा. स्वामींनी दादोसांना प्रश्न केला, का हो तुम्ही श्री प्रभू महाराजांच्या दर्शनाला का जाता. तो दादोसी म्हणितले, नाजी ते आमचे परमगुरु असती म्हणून जाऊ. दादोस म्हणतात ते आमचे परमगुरु. कारण दादोसांना वाटायचं स्वामी माझे गुरु आणि स्वामींचे गुरु म्हणजे श्री प्रभू महाराज हे माझे परमगुरु झाले. सर्वज्ञ म्हणितले, यावर मग स्वामी म्हणतात, ते वानर्याचे परमगुरु तुमचे परमगुरु ते कांतीयेसी असती. स्वामी म्हणतात ते श्री प्रभू महाराज वानर्याचे परमगुरु आहेत. तुमचे परमगुरु कुठे आहेत? कांतीयेसी असती म्हणजे आत्ताच काटोल तिथे असायचे. महादायसी पुसले ते कैसे जी. महादायसी विचारतात ते कसं काय बरं. यावरी हे गोष्टी सांगितली. यावर ही गोष्ट सांगितली. आता इथे स्वामींनी काय उच्चार केलेला आहे? वानरा. आचार्यांविषयी शब्द. आपल्या स्तोत्र समुच्चयामध्ये एक स्तोत्र आहे आणि त्या एका स्तोत्रामध्ये पालुपद आहे. त्या स्तोत्राचं पालुपद कशाला म्हणतात? प्रत्येक श्लोकाच्या शेवटी, प्रत्येक चौपदीच्या शेवटी ते वाक्य येणारच. जसं श्री दत्तात्रय कवच आहे. श्री दत्तात्रय कवचाचं पालुपद काय आहे? श्री दत्तात्रेय नमोस्तुते, श्री दत्तात्रेय नमोस्तुते, श्री दत्तात्रेय नमोस्तुते. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी येतेच. शेवटीचे काही 2-4 श्लोक सोडले तर याला म्हणतात पालुपद. तर त्या स्तोत्र समुच्चयामध्ये एका स्तोत्राचं पालुपद आहे, परमगुरु हरीचा तू प्रभू दिव्य वाचा. आहे की नाही? तुम्ही पारायण केलं असेल. आता ते परमगुरु हरीचा म्हणजे काय? हरी कशाला म्हणतात? ते स्तोत्र कोणाचं आहे? कोण्या अवताराचं आहे सांगता येईल? श्री प्रभू महाराजांचं स्तोत्र आहे. मग आता तिथं स्तोत्रामध्ये काय शब्द उच्चारलेला आहे? परमगुरु हरीचा तू प्रभू दिव्य वाचा. हरी म्हणजे कोण? वानर. वानराला हरी म्हणतात. आणि वानरा कोण होते देवाच्या जवळ? भट्टोबास. आता भट्टोबासांचे परमगुरु कोण होते? श्री प्रभू महाराज. परमगुरु हरीचा म्हणजे वानरा म्हणजे भट्टोबासाचे परमगुरु. तू प्रभू दिव्य वाचा. देवाची वाचा कशी दिव्य होती तसं तिथं हरी आलं की नाही? तू परमगुरु हरीचा तू प्रभू दिव्य वाचा. तर ते हरी म्हणजे वानर, वानराचे परमगुरु म्हणजे श्री प्रभू महाराज असा अर्थ आहे. मग आता हरी म्हणजे वानर झालं. आता काही अशा असतात की त्यांना व्यवस्थित ज्ञान नसते आणि ते काय म्हणतात मग, आता जसं एका ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर बसता बसता मी सहज म्हटलो हरे कृष्णा. काय म्हटलो मी? हरे कृष्णा म्हटलं. शेजारचे बाबा बसलेले होते, लगेच ते रागावले. म्हणजे असं कसं काय म्हटलं ते? म्हटलं काय झालं? हरे कृष्णा कसं काय म्हटलं? अरे म्हटलं देवाचंच नाव घेतलं की. नाही म्हणे जमत नसते असं घ्यायला. म्हटलं काय झालं? हरे म्हणजे हरी. हरी हे विष्णूकडे जाते म्हणे पद, आणि तुम्ही मग विष्णूचं नाव घेतलं.
मी म्हटलं बर ठीक आहे. पारायण करायचं होतं आम्हाला श्रीमद भगवद्गीतेचं. म्हटलं आता काय चर्चा करून फायदा नाही, आपण तुमच्यासारख्या यजमानाच्या तिथे गेलो, पारायण करायला बसलो आणि तिथं काय आता पारायण सोडायचं चर्चाच करत बसायचं का? म्हटलं आता थोडंसं पारायण होऊ द्या, मग बोलू आपण. त्यांना तसं काही बोलू नाही, पारायण केलं. श्रीमद भगवद्गीतेचं 18 अध्याय पारायण झालं. मग आता आरती म्हटली आम्ही श्रीमद भगवद्गीतेची. श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटील कडव्यामध्ये शेवटील वाक्य काय आहे? त्या बाबांनी म्हटलं हरिपद प्रेम दान कर, प्रभू पद प्रेम दान कर. सगळं झालं. मग मी हळूच म्हटलं बाबाजी हे हरिपद प्रेम दान कर कसं काय म्हटलं तुम्ही? बाबा काहीच बोलले नाही. बाबा बिलकुल शांत राहिले. तर असं असते, त्यांचं म्हटलं की चालते. आता हरिमग शब्दाचा अर्थ काय? हरिकथा हा शब्द वापरतात श्रीकृष्ण भगवंतासाठी. दामोदर पंडितांचा ग्रंथ आहे वच्छारण, सोबतच आहे माझ्या बघा हा वच्छारण. याच्यामध्ये दामोदर पंडितांनी स्वतः श्रीकृष्ण भगवंताच्या कथेला हरिकथा असं बोललेलं आहे. आणि दामोदर पंडित म्हणजे असं विद्वान पात्र होतं, हे दामोदर पंडितांच्या विषयी ज्यावेळेस आचार्य बोलायचे, आचार्य काय म्हणायचे की माझं शास्त्र माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्टाकडून उजळलेला नाही गेलं. विचार करा, लक्ष्मींद्र भट्ट म्हणजे साधारण माणसं नव्हती. लक्षण स्थळामध्ये सर्वात जास्त पक्ष त्यांचे. माहीम भट्ट काही सांगायची गरजच नाही, ते किती विद्वान होते काही नाही. पण भट्टोबास काय म्हणतात, माझं शास्त्र माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्टाकडून उजळतीला आलं नाही चर्चा करून, जेवढं दामोदर पंडितासोबत चर्चा करून उजळतीला आलं. मग सांगा तुम्ही किती विद्वान होते की नाही? आणि ते हरिकथा म्हणतात. परंतु आताचे मग जे असे अन्यथा ज्ञानी असतात त्यांना ते पटत नाही, अभ्यास कोणता नसतो, आणि मग म्हणतात की नाही असं जमत नाही, हे तुम्ही चुकीचं बोलले, तुम्ही असं बोलले, तुम्ही तसं बोलले. बरोबर की नाही? तर असं आहे. देव काय म्हणतात इथं की वानराचे परमगुरु आहेत श्रीप्रभू महाराज, तुमचे नाही. तुमचे गुरु कुठे आहेत? कांती आहेत, म्हणजे काटोला आहेत. सर्वज्ञ म्हणते बाई हे कांतीयसी गेले होते, यासी एकू कटी प्रदेशी सुडा, एकू श्रीमुकुटावरी सुडा, ऐसे दुर्गाचनी परिसरे जात होते. स्वामी म्हणतात आम्ही काटोलला गेलो, एक फुटा कटी प्रदेशी, एक सुडा कटी प्रदेशी आहे आणि एक श्रीमुकुटावर आहे. आणि तिथं किल्ला होता, किल्ल्याच्या परिसरातून आम्ही जात होतो. तो द्वारावतिकारा श्री चांगदेवरावळा गोसावी यांच्या अनुग्रहित उधळीनाथ ते तेथ राजगुरु होऊन वर्तत असती. द्वारावतिकार श्री चांगदेवरावळांचे जे शिष्य होते उधळीनाथ, ते राजाचे राजगुरु होऊन तिथे वर्तत होते. ते रायाचे गुरु ते उपरीवरी बैसले होते, माडीवर बसलेले होते. तेही याते उपरीवरोणी देखले, मग आपुलिया शिष्या ते बोलावू पाठविले. शिक्षा आले तेही याते विनविले, जी जी रायाचे गुरु उधळीनाथ, तेही तुमते बोलावू पाठविले असे जी. शिष्याला पाठवलं गुरुने की जा त्यांना बोलू ना. आणि शिष्य गेले धावत धावत. देवाला म्हणतात की या काटोल नगरीचे जे राजे आहेत त्या राजाचे गुरु उधळीनाथ तुम्हाला बोलवतायत आणि चला तुम्ही आमच्या बरोबर. यासी तेथ जावयाची प्रवृत्ती देव म्हणतात आम्हाला जाण्याची इच्छा होती. मग त्याची विनवणी स्वीकारली, आम्ही त्यांची विनंती स्वीकार केली. मग हे तेथ गेले, तिथे गेले तो ते डोलाऱ्यावरी बैसले असती, बंगईवर बसलेले. या ते येता देखुनी तेही म्हणितले, पुरखा ऐसा पिंडू काव फेकिला बापेया. देव कुणीकडनं आले होते? सालबर्डीकडून आलेले होते. अंगावर काटे ओरबडलेले, रक्त निघालेलं, रक्ताचे बिंदू तसेच वाळून गेलेले, म्हणजे एकदम देव तुरीय अवस्थेमध्ये होते, विरक्त अवस्थेमध्ये होते. आणि त्यामुळे ते स्वतःच्या शरीराची काळजी करत नव्हते. तर हे असं पिंड पाहिल्यानंतर काय म्हणतात की असा पिंडू का उपेक्षिला बापेया, की अशी उपेक्षा का केली शरीराची? म्हणून ते थोनीची आपल्यानी सामर्थ्य विद्या प्रभो आदरली. न सांगता लगेच विद्येचा संचार करण्याचा प्रयत्न केला, विद्येचं संक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परिप्रभवेना
परंतु देवाने काही ती विद्या घेतली नाही. मग पोटी म्हणितले अरे पुरुष कैसे हटिया, असे त्यांना कळालं की हे घ्यायला तयार नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की बाबा खरंच किती पुरुष हट्टी आहेत. मग ते डोलाऱ्यावरून उतरले, खाली बैसले. मग ते डोलाऱ्यावरून खाली उतरले, खाली बसले. स्वामींना आसन दिलं बसण्यासाठी. हे जाऊन तेथ बैसले, डोलाऱ्यावर देव बसले आसनावर. तव केस कळाप तुटले, गवत काळिया कुसळे रुतले. काही केस तुटलेले, केसामध्ये काड्या काटे अडकलेले. श्रीमूर्ती सर्वांगी काट्याची ओरखडे. डोक्यामध्ये काय काय होतं त्या केसांमध्ये, कपड्यांमध्ये कुसळ पण होते रुतलेले. आणि काट्याचे ओरखडे सर्वांगी, अशुद्ध बिंदू वाळले, रक्ताचे बिंदू वाळलेले. ते माणिके झळाळीते ऐसे दिसतात, ती जणू काही माणिक मोती आहेत. माणिक कसे असतात, लाल असतात. आणि रक्त कसं असते, लाल. ते रक्ताचे बिंदू वाळलेले आहेत. आणि माणिक आहे जणू काही, माणिक नावाचं रत्न जे लाल असते त्याप्रमाणे ते झळाळत होते ते रक्ताचे बिंदू. आईसी श्रीमूर्ती देखोनी उधळी नाथे, आपले निहाते काटे कुसळे ते वेंचुनी विरगुंठी सोडुनी. नखवरी श्रीमुगुटू विचरुणी, मागुते विरगंठी घातली. व्यवस्थित काटे वगैरे कुसळ वगैरे काढले, विरगुंठी सोडली, नखाने सर्व केश व्यवस्थित केले विसरून. पुन्हा मागुते विरगुंठी बांधली. धूत वस्त्रे तिमुनी सर्वांगाचे असुदबिंदू पुसिले. चांगले धुतलेले स्वच्छ वस्त्र पाण्यामध्ये टाकलं आणि त्या ओल्या कपड्याने सर्वांग स्वामींचं पुसून काढलेलं आहे. मग या ते हात जोडून विनविले, जीजी याते वयस्तंभिनी नावे विद्या असे. जीजी माते वयस्तंभिनी नावे विद्या असे. माझ्याकडे वयस्तंभिनी नावाची विद्या आहे आणि ते तुम्ही स्वीकार करा. विनंती केली हात जोडून. आणि त्या विद्येचं महत्व सांगतात. तेसी वळित पळित नाहीये, तेसी सहस्रू वरिखे आयुक्ष. वयस्तंभिनी विद्या स्वीकार केल्यानंतर चेहऱ्यावर वळित म्हणजे काय, सुरकुत्या येत नाहीत. पळित म्हणजे केस पिकत नाहीत, काळीच्या काळे केस तसेच राहतात. तर असं वळित पळित नाही त्या विद्येमुळं. आणि 1000 वर्षाचं आयुष्य होईल ते गोसावी स्वीकारी जोजी. ते विद्या तुम्ही स्वीकार करा. ते वेळी श्री मुकुटचेनी अनुकारे करुणी मानिले, मग विद्या स्वीकरिली. देवाने श्री मुकुटाचा अनुकार केला, काही हरकत नाही, विद्येचा आम्ही स्वीकार करू. आणि मग ती विद्या स्वीकार केली. आणि मग अशी देवाने मान्यता दिल्यानंतरच ती विद्या संक्रमण झाल्यानंतर प्रभवली. अगोदर काय प्रभवली नव्हती. हेतुकेने ती विद्या प्रभवली म्हणजे देवाने स्वीकार केली. मग महादायसी गोसावी ते पुसले, जी जी गोसावी त्यापासून विद्या स्वीकारली, तरी त्यासी गोसावी काय दिदले जी. महादासांनी प्रश्न केला, देवा म्हणे तुम्ही त्यांच्याकडून विद्या तर घेतली, मग त्यांना दिलं काय? कारण देव काय असं फुकट कोणाचं घेत नाहीत, बरोबर की नाही. देव फुकट कोणाचं घेत नाहीत. त्यामुळे महादेशाच्या मनामध्ये प्रश्न पडला की देवाने दिलं काय याच्या मोबदल्यात. कारण देवाला जर कोणी एक जन्म दिला तर देव त्याला कैवल्य पद देतात, बरोबर की नाही. मग आता ही तो विद्या घेतलेली आहे, मग आता काहीतरी दिलं असेल म्हणून प्रश्न केला. सर्वज्ञ म्हटले, बाई त्याची विद्या परिपूर्ण होती, ते येथोनी स्वीकरुणी परिपूर्ण केली. अर्धवट विद्या होती, परिपूर्ण विद्या नव्हती. दादोसाची कशी विद्या होती, दादोसाची पण अशीच होती. देवाने तर परिपूर्ण दिली, परंतु ते जे काही विधी अनुष्ठान करायचं होतं, ध्यानोदक करायचं होतं पिंडस्थेचं, ते ध्यानोदक काही व्यवस्थित दादोसाने केलं नाही, म्हणून ती विद्या मळीनत्वाला पावली, अर्धवटच राहिली विद्या. त्यांना काही यक्षिणीचं फळ होणार आहे का? नाही होणार. तर या उधळीनाथाकडे पण जी विद्या होती ती अर्धवट होती. देवाने ते परिपूर्ण केली आणि देवाने त्यांनाच उलट आयुष्य दिलं. किती? 1000 वर्षाचं परिपूर्ण आयुष्य झालं त्यांचं, कारण विद्या पूर्ण झाली. आणि 1000 वर्षाचं आयुष्य परिपूर्ण झालं म्हणजे प्राप्ती कितीची होणार? 10,000ची होणार.
बरोबर की नाही? कारण की संचारी विद्या आहे, देवतेच्या विद्या मार्गातील हा प्रकार आहे. संचारी विद्या झाली कर्मभूमीच्या यक्षिणीची, आणि संचार विद्येचा झाल्या झाल्या 1000 वर्षाचं आयुष्य, आणि 1000 वर्षाचं आयुष्य जर साधनी आहे, तर मग आता सांगा तुम्ही, साधनामध्ये 1000 असेल तर काय साध्य पण 1000च असेल का? साध्य तर श्रेष्ठ आहे. तर साध्य त्याच्यापेक्षा 10पट आयुष्य असते. म्हणजे 10,000 वर्षाचं आयुष्य देवाने कोणाला दिलं? या उधळीनाथाला दिलं. हे कुठलं आयुष्य दिलं? प्राप्तीचं. म्हणजे यक्षिणीच्या मूर्तीमध्ये ज्यावेळेस पावन होईल उधळीनाथ, त्यावेळेस 10,000 वर्षापर्यंत सुख फळ भोगेला. मग कुणी कोणाला दिलं? देवानेच जास्त दिले यांना, बरोबर की नाही? देवाने तर यांची फुटकी तुटकी विद्या घेतली, ती परिपूर्ण करून दिली, तेवढं साध्य करून दिलं त्यांना. म्हणजे देवाने घेतलं काहीच नाही, दिलंच त्यांना उलट. जर आपण पाहिलं की भेटलं काय त्यांना, तर थोडक्या गोष्टी घेऊन देवाने भरपूर मोठ्या गोष्टी दिल्या. तथा धानाई आख्यायिका श्रवण, जे मागच्या पानामध्ये आपण वाचलं की पूर्वीली पाची लीळा आठवाव्या, आहे की नाही? पूर्वीच्या पाची लीळा आठवाव्या. तर त्या 5 लीळेपैकी आता ही लीळा आपण वाचत आहोत. पहिली लीळा झाली या उधळीनाथाची, आता दुसरी तथा धानाई आख्यायिका श्रवण. मग आता ह्या लीळेमधली मूर्ती कोणती आठवायची आहे? त्या उधळीनाथाने जसं जे देवाचं व्यवस्थित आसुदाचे बिंदू पुसले, ओरखडे पूर्ण कपड्याने पुसून घेतले, केश विंचरले, हे सर्व बारकावे आपण आठवले पाहिजे. एकुदी गोसावी सारंग पंडिताच्या आवारासी विजय केले. आता ही पैठणची लीळा. स्वामी एक दिवस सारंग पंडिताच्या आवाराकडे गेले. गोसावियासी ओलनी देव आदरिली, आणि धानायसी गोसावियाची श्रीमूर्ती उघडी देखिली. स्वामी आता आंघोळीला बसणार, आणि म्हणून आंघोळीच्या अगोदर जसं टावेल सारखं एक वस्त्र आहे तसं दिलं, आणि स्वामींची उघडी श्रीमूर्ती दिसली चांपेगौर. आणि पाहिल्यानंतर धानायसा काय म्हणते? आणि आग्रह घेतला, आग्रह घेते धानायसा, म्हणती श्री चांगदेव रावळा ते ज्या हळदी उठिले त्या हळदी माते उठावे. चाफ्याच्या फुलामध्ये जो रंग असतो एकदम पिवळसर, पिवळा धमक असा, हळदीसारखा नसतो, तो वेगळाच वर्ण असतो. तर त्या वर्णाचे देव होते, आणि धानायसाला वाटलं की देवाला हळद खूप लावलेली आहे अगोदर, आणि म्हणून जास्त गोरे देव झालेले आहेत. आणि ती जी हळद होती देवाला, ज्या हळदीने उठलेला आहे, ती हळद मला लावा. ऐसा थाया घेतला, अशा प्रकारचा हट्ट घेतला. काहीसे नाही बुझावेना, काहीही झालं तरी ती धानायसा काय गप्प बसायला तयार नव्हती. तयासी काही म्हणी करून देती. धानायसा तिच्या आईला काही काम घरामध्ये करू देत नव्हती. उमाईसा धाकुटीची प्रवाहे लेंकुरू झाले, म्हणून ते खेळू संकती. उमाईसा धाकटीच होती वयाने, आणि नेमकं लेकराची कशी समजूत घालावी, कसा तिचा हट्ट पुरवावा, कसं तिला शांत करावं, हे काय तेवढं तिला माहित नव्हतं. आणि संकती म्हणजे काय, थोडी खेळवायच्या मध्ये पण ती संकोचत होती, किंवा लेकराला कसं खेळवावं, नेमकं कसं गप्प करावं. गोसावी तेथ विजय केले, गोसावी ते म्हटले धाई या हे तुम्हा कहाणी सांगेल. स्वामी म्हणतात धाई या इकडे. देव तिथे जातात, कारण की आईला तर काही काम करू देत नव्हती, देवच जातात तिथे. म्हणतात की तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला एक कहाणी सांगतो. सर्वज्ञ म्हटले कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेनाचे. कावळ्याचं घर शेणाचं आणि साळेचं घर मेनाचं. साळा म्हणजे काय, जी साळुंका असते, किंवा म्हणतात की काऊ चिऊची सुंदर कहाणी म्हणतात, की चिऊ म्हणजे चिमणी म्हणतात. आता ते पाठभेद असू शकतात वेगळे वेगळे. पाऊस पडे, कावळ्याचं घर शेणाचं होतं आणि शाळेचं घर मेणाचं. आणि सांगायचं म्हणजे तिथं पाऊस चालू झाला भयानक. पाऊस चालू झाल्यानंतर कावळ्याचे घर वाहत जाय. कावळ्याचं घर गेलं वाहून शेणाचं असल्यामुळं. साळेचे घर उरे, साळ्याचं घर उरलं.
साळे आपल्या घरांतरी गोणी म्हणे, कावळ्या कावळ्या कानुकी डोळा, ऐसे तिनी वेळा उच्चारले, मग तो थाया विसरली अंक. मेनाच्या घरामध्ये ती साळी आहे आणि ती काय म्हणते कावळ्याला, की कावळ्या कावळ्या कानुकी डोळा. म्हणजे काय अर्थ याचा, की शेणाचे घर बांधतात, शेणाचे घर बांधतात हे कानू म्हणजे तू ऐकलं होतं, की डोळा म्हणजे पाहिलं होतं. म्हणजे शेणाचं घर कोणीच करत नाही, पावसामध्ये वाहून जाते, आणि तू काय केलं, शेणाचंच घर केलं. आता ही गोष्ट जरा मोठी आहे अजून. असं म्हणतात की कावळ्यानं शेणाचं घर केलं, पुन्हा आता पुन्हा पावसाळा तर निघून गेला, हिवाळाही निघून गेला, लागला उन्हाळा. आता मग साळेचं घर मेनाचं, आता उन्हामध्ये मेन टिकते का, गेलं पगळून. मग आता त्यावेळेस कावळा म्हणते, साळे साळे कानुकी डोळा. अशी ती कथा आहे थोडी मोठी, परंतु आपल्याला इथे एवढीच कथा सांगितलेली आहे देवाने. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेन टिकत नाही, एकदमच उन्हामध्ये आहे बांधलेलं घर मेनाचं, तर ते कसं काय टिकणार. ऐसे तिन्ही वेळा उच्चारले, मग तो थाया विसरली. मग धानाईचा हट्ट विसरून जाते. रेमनायका अवसरू अनस्वरू कथन. रेमनायकांना अवसरू अनवसरू याविषयी कथन करतात. मग आता ही जी धानाईसाची लीळा पाहिली आपण, यामध्ये काय आठवायची मूर्ती देवाची, चांपे गौर अशी मूर्त जी आहे तिचं स्मरण झालं पाहिजे. आणि म्हणून इथे मूर्तिज्ञानकारांनी मूर्तिज्ञानामध्ये ही लीळा घेतलेली आहे. आता पुढे रेमनायकाची लीळा सांगतात. एक वेळ पद्मनाभी देवी रेमनायका पुढे गोसावी यांची प्रशंसा केली. रेमनायक गोसावी यांच्या दर्शनासी आले, तो गोसावियांसी भीतरी मर्दना होती. असे एक वेळ पद्मनाभी देव रेमनायकाच्या पुढं स्वामींची प्रशंसा करतात, आणि मग रेमनायक दर्शनासाठी निघतात स्वामींच्या. तो गोसावियांसी भीतरी मर्दना होत. असे रेमनायक आले देवापाशी, देव आतमध्ये होते, मर्दना चालू होती देवाची. भीतरी रेमनायक आले, आतमध्ये गेले, आणि पट्टेशाळेवर उभे ठेले, पट्टेशाळेवर उभे राहिले. कवणा एका ते पुसले, गोसावियांसी कैसा अवसरू असे. कोणाला तरी एकाला विचारलं की स्वामींना कोणता अवसर चालू आहे आता. तेही म्हणितले, गोसावियांसी मर्दना होत असे. मर्दना चालू आहे, स्नानाच्या अगोदर उठणं लावून मालिश करणे अंगाची, चोळणे अंग, त्याला मर्दना म्हणतात. तर मर्दना देवाची चालू होती. तरी गोसाविया पुढा जाणावा का, जे रेमनायक आले असती. जाणवा का म्हणजे स्वामीं पुढे जाऊन सांगा की रेमनायक आलेले आहेत. तेही जाणविले, त्यांनी जाणीव करून दिली. गोसावियांसी जे जाडीवरी मर्दना होत होती, तेची जाडी गोसावी कोंगते घेतले आणि बाहेरी बिजे केले. कोंगत तयार केलं, अंगावर घेतलं. कोंगत म्हणजे कसं, जसं आपण घोंगडा असेल ते पावसाळ्यामध्ये डोक्यावर घेतो, व्यवस्थित विशिष्ट प्रकारची घडी करून, त्याला कोंगत म्हणतात. त्या प्रकारचं कोंगत केलेलं आहे. आणि ते घेऊन अंगावर देव निघाले बाहेर. रेमनायकी पुसले, श्री चांगदेवरावळा गोसावियांसी कैसा अवसरू असे. श्री चांगदेवराव गोसावी यांना कसा अवसर आहे, असा प्रश्न रेमनायक स्वामींनाच करतात आता. कारण ते कोंगत घेतल्यामुळे त्यांना काय स्वामी लक्षात आले नाही. सर्वज्ञ म्हणितले, येथ ऐसा अवसरू असे. स्वामी म्हणतात, आम्हाला असा अवसर आहे. गोसावी जाडी फेडोनी अवघी श्रीमूर्ती उघडवणी दाखविली. स्वामींनी सर्व श्रीमूर्ती उघडी करून दाखवली, ते कोंगत बाजूला टाकलं. मग रेमनायक म्हणते, जी जी मी अनवसरी आला जी. मग रेमनायक म्हणतात, जी जी मी अनअवसरी आलेलो आहे. अवसरी यायला पाहिजे पूजा अवसराच्या वेळेला, परंतु मी अनवसरी आलेलो आहे. आणि मग रेमनायकी म्हणते, जी जी मी अनवसरी आला जी. मिया गोसावियासी कैसा अवसरू असे. ऐसे म्हणून शोधावे, मग मिया यावे की. पहिलं शोधणी करायला पाहिजे की देवाचा अवसर काय चालू आहे काय नाही, पहिलं माहिती घ्यायला पाहिजे, आणि नंतर मी यायला पाहिजे होतं. माझी चुकी झाली की मी सरळ स्वामींच्या दर्शनाला आलेलो आहे.
इथं स्वामींनी काय केलं, जाडी फेडवणी अवघी श्रीमूर्ती उघडवणी दाखविली. जशी श्रीमूर्ती धानाईसाने पाहिलेली आहे उघडी श्रीमूर्ती, त्याप्रमाणे रेमनायकांनाही तर स्वामींनी तसंच दर्शन दिलेलं आहे. उघडी श्रीमूर्ती म्हणजे काय, तर कटी प्रदेशावरती ती उघडी. आपले शास्त्रकार अर्थ करताना म्हणतात की कटी प्रदेशावरती ती उघडी, कटी प्रदेशाखाली ती नागवी, जर वस्त्र नसतील तर. जसं स्वामींचं नाव नगीन देव होतं की नाही, तर ते फरक काय आहे नेमकं. उघडी श्रीमूर्ती म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की देवाचं अंग उघड आहे, एवढाच अर्थ आहे यामध्ये. नाहीतर श्रीमूर्ती उघडवणी दाखवली म्हणजे पूर्ण उघडी श्रीमूर्ती दाखवली असा अर्थ नाही. कटी प्रदेशावरती ते उघडी श्रीमूर्ती आहे, तर अशी श्रीमूर्ती दाखवलेली आहे. ते नेण्याची जी आता मर्दना हो दिजो, मी मागवते येईन. रेमनायक म्हणतात आता आंघोळ होऊ द्या तुमची, सर्व स्नान वगैरे मर्दना मादनी होऊ द्या, मग मी येईल. सर्वज्ञ म्हणते तुम्हाशी अवसरू अनवसरू नाही हो, तुमच्यासाठी अवसर अनवसर वगैरे काय नाही, तुम्ही कधी पण या, तुमच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. यावरी गोसावी पद्मनाभी ते म्हणतील, कवणी एक पुराव असे तो ब्राह्मणासी व्यतिपात देत, याचा दारवठा ब्राह्मण राखत असती, तो सारी खेळत असे का निजैला असे. एखादा एकू बगला म्हणे फळी मोडेल काचेल, ऐसे म्हणून बगला जाय तो फळे मोडे काचे. तो अंघोळी स्नान देव पूजा करी ब्राह्मणासी व्यतिपात देतो, त्याला भाचुके अंक. यावर स्वामींनी व्यतिपाताचा दृष्टांत सांगितलेला आहे. व्यतिपात काय आहे हे? व्यतिपात हे एक जसं तिथी असतात, जसं अक्षय तृतीया आहे, विशिष्ट मुहूर्त असतात ना मुहूर्त, तर व्यतिपात नावाचा हा एक मुहूर्त आहे. व्यतिपात मुहूर्तावर जर दानधर्म केला, व्यतिपात मुहूर्तावर जर दानधर्म केला तर जीवनामध्ये संकष्ट येत नाहीत, असे एक अन्य संप्रदायामध्ये मानले जाते. आणि म्हणून हे व्यतिपाताचा जो दृष्टांत आहे, यामध्ये त्या व्यतिपाताचा अर्थ आहे, जो मुहूर्त आहे व्यतिपात, तर त्या विशिष्ट मुहूर्तावर राजाच्या दरबारामध्ये ब्राह्मण लोक जमा होतात. कारण की राजा आज दान देणार, राज्यावर संकट येऊ नये, राजावर संकट येऊ नये, पूर्ण जी राज्यातील हे लोक आहेत, राज्यातील जे काही जनमानस आहेत ते सुखी राहावेत, त्यासाठी तो दान करेल हे माहित होतं. म्हणून ब्राह्मण लोक तिथे दारवठा राखत बसले. मग आता तो राजा लवकर यायला तयार नाही, तर राजाला कोणीतरी राज्याच्या संदर्भामध्ये कोणीतरी बाहेर माहिती सांगते की राजा झोपलेला आहे, किंवा कोणी म्हणते की राजा पूजेला बसलेला आहे. मग बरेच वेळ काही वाट पाहतात. एक ब्राह्मण म्हणतो आता हा राजा झोपलेला असेल तर कधी उठेल, किंवा पूजेला बसला असला तर याची पूजा कधी होणार आणि कधी भेटणार आपल्याला, जाऊ द्या मी थोडं माझं काम आहे तेवढं काम करून येतो मी, म्हणून तो असा उबगला निघून जातो. तो फळे मोडे काचे, त्याचं ते काम आटपून राजा येतो, किंवा झोपेत होता तर तो उठतो. हा जो उबगून गेलेला होता तो निघून गेला, तो निघूनच गेला. राजा इकडे आला, स्नानदेव पूजा केली पुन्हा, आणि ब्राह्मणाला व्यतिपात दिला. तो तया लाभा चुके, लाभाला चुकला. आता फळे मोडे म्हणजे काय, दूत क्रीडा जी असते, दूत क्रीडा खेळणं चालू होती त्याची, असं पाठवेदानुसार म्हणतात. मग आता या ब्राह्मणाला असं वाटलं की याची कधी दूत क्रीडा संपेल आणि कधी येईल, खेळामध्ये वेळ गेलेला समजत नाही. किंवा मग झोपलेला असेल तर कधी झोप मोडेल आणि कधी हा आपल्याला दान देईल. तर असं तो उबगला आणि तो निघून गेला, तर तो लाभाला चुकला. तसं जर भगवंत आपल्याला उबगले तर कसं होईल? भगवान पण उबगून जातात, उबगतात की नाही, की वाट बघून बघून, जसं म्हणतात ना, निरळावर देव हात ठेवून बघतात. एकदा योग त्याचा निघून गेला
की मग देव काय त्याच्याकडे पाहत नाहीत पुन्हा. म्हणून सोयरिकेचा सांदा तुटवणे दावा म्हणतात की आपली आणि देवाची जी सोयरीक आहे, जो लागेबंद आहे, तो तुटू देऊ नये. देवाच्या खावणीशी योग्य आपण ठरलो पाहिजे. देवाने जे काही विधी अनुष्ठान सांगितले, जे काही नियम सांगितले, त्या अनुसार आपण काहीतरी चाललो पाहिजे. म्हणजे देव आपल्याकडे लक्ष देतील. जर देवाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण ऐकलीच नाही, तर मग देव आपल्याकडे एकदा लक्ष देतील, दोनदा देतील, तीनदा देतील. पण वारंवार आपण जर देवाचं म्हटलेलं जर आपण जर करत नसेल, तर मग देव कसे लक्ष देतील आपल्याकडे. म्हणून इथं तर तो ब्राह्मण उपगुण निघून गेला, परंतु जर देव आपल्यावर उपगुण गेले तर कसं होणार आपलं. म्हणून देवाने जे काही निषेधरूप क्रिया सांगितलेली आहेत, त्या निषेधापासून आपण फार दूर राहिलो पाहिजे. आणि जे अनुष्ठान करण्यासाठी विधी सांगितलेले आहेत, त्या विधीचं आचरण आपण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताचा आणि आपला सोयरिकेचा सांधा तुटणार नाही. मूर्ती अवलोकनी राऊता विस्मो. मूर्तीचं अवलोकन केलं राऊताने, आणि तो जो राऊत आहे तो विस्मित झालेला आहे. राऊत एक जोगेश्वरीच्या देवळा आले, तो गोसावियासी पट्टे शाळेवर आसनासे. गोसावियांची श्रीमूर्ती अवलोकित होते, मग निघाले. तो चालवे ना सर्वज्ञ म्हटले, साधे हो तुम्हा प्रतिष्ठाना जाणे असे. तरी या सांगा ते जाल, जी जी मज सांगा ते चालवे ना. जोगेश्वरीला देव मंदिरामध्ये होते. स्वामी पट्टी शाळेवर बसलेले होते आणि मूर्तीचं अवलोकन त्या राऊताने केलं आणि निघाला. रस्त्याने चालवत नव्हतं त्याला. साधेला देव म्हणतात, तुम्हाला प्रतिष्ठानला जायचं होतं, यांच्यासोबत जा. साधा म्हणते की मला यांच्यासोबत चालणं होणार नाही. यावर सर्वज्ञ म्हणतात, जा हे तुम्हा पारुखत जाती. तुम्ही यांच्यासोबत जा, तुमच्यासाठी रस्त्याने थांबतील. ते थोडं पुढे जरी निघून गेले तरी पण तुमच्यासाठी थांबतील. मग साधी दंडवत घातले, श्रीचरणा लागली, मग निघाली साधा. ते मार्गे जात असती, रस्त्याने जात असतात, आणि उभे ठाकती. हा राऊत रस्त्यामध्येच उभे राहायचा आणि म्हणती, मामा देखिले गा कैसे गोसावी. बर्वे मनातल्या मनात विचार करायला लागलेला आहे, बोलायला लागलेला आहे. काय म्हणतो की कसे बर्वे गोसावी, बहुत राजकुमार देखले, बहुत राजकुमार मी पाहिले, पर्यायसे सौंदर्य कवनी ठाई नाही. असं सौंदर्य कोणाच्याही ठिकाणी नाही. असं तो राऊत मनातल्या मनात स्वतःलाच बोलायला लागलेला आहे. झालं ना. वया घाली जती राऊळी, आबुल्या घाली जती माहिएरी. मगाशी जे काया गोसाव्याचा ठाई. काय म्हणतात तो राऊत म्हणतो की आपण ह्या वह्या, राऊळी म्हणजे राज्याच्या ठिकाणी नेऊन दिल्या पाहिजे. माझ्याकडे जे वह्या आहेत हिसाब किताबच्या, त्या राजाकडे नेऊन दिल्या पाहिजे. आणि आबुलिया म्हणजे जे पत्नी आहे ती माहेरी नेऊन ठेवायला पाहिजे. मग अशी जे या गोसाव्याचा ठाई, मग देवापाशी आपण राहिलो पाहिजे. ऐसे तो खती तव साधे टाकीत येती. हे विचार चालू आहेत उभं राहून, तोपर्यंत साधायचा तिथे जातात. मग साधे मागुदी गोसावियाच्या दर्शना आली. मग त्याचे शब्द गोसाविया पुढा सांगितले. मग त्या राऊताचे शब्द साधायसांनी देवा पुढे सांगितले. राऊताला एका दर्शनामध्ये किती अनुभूती आली बघा. तो म्हणतो सगळी नोकरी सोडून द्यावी आणि पत्नीला पण माहेरी नेऊन सोडावं आणि आपण गोसावियांजवळ असावं. एवढी दृढ प्रतीती देवाच्या ठिकाणी या राऊताला आलेली आहे. आजचा वेळ आपला संपला. दंडवत हो